सारथीच्या फेलोशिपचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. अनेक फॉर्म्युले आले, मात्र तरी देखील हा मुद्दा आहे तो काही सुटलेला नाही आणि त्यामुळेच कोल्हापुरातील सारथीचे सगळे जे विद्यार्थी आहेत ते प्रचंड नाराज झालेले आहेत सरकारच्या या सगळ्या कारभारावर. कारण अनेक मंत्र्यांना भेटले, अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले, मात्र तरी देखील हा प्रश्न काय सुटलेला नाही. आपला प्रश्न नेमका काय आणि तो सुटत का नाही आहे? आमचा नेमका प्रश्न हाच आहे की जी काही सारथीची आता जाहिरात काढलेली होती 23च्या बॅचला, त्याला त्यांनी त्याच्यामध्ये कोणतीही पूर्वकल्पना नव्हती जागेची आणि एक्झामची. असं असताना सरकारनं फक्त 200 जागेचाच घाट घातला आणि याच्या विरोधात आम्ही आमचं जवळपास 60 दिवस कोल्हापुरात आपल्या बेमुदत साखळी उपोषण केलेलं आहे. वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. नागपूरला बैठक झाली, चंद्रकांत दादांच्या बरोबर कोल्हापूरला बैठक झाली. या बैठकीमध्ये एकच आम्हाला फॉर्म्युला सांगण्यात आला, सरसकट तुम्हाला सर्वांना फेलोशिप दिली जाईल, ते पण टेपावरीन दिली जाईल. पण किती दिवस थांबायचं? ह्या गोष्टीला जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहेत. सरकारने जो अजून तातडीने निर्णय पण घेतलेला आहे. एकीकडे ज्यांच्याकडे अर्थखाता आहे, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जिल्ह्याच्या अध्यक्षांना 25 लाखाच्या गाड्या देतात. पण हेच जर महाराष्ट्रातील यांनी सरकारने तिजोरीतून 25 लाख का देऊ शकत नाहीत संशोधकांना, हा माझा प्रश्न आहे त्यांना. कारण की ही संख्या जी विद्यार्थ्यांची आहे, जवळपास 3,500 विद्यार्थ्यांची आत्ता सद्यस्थितीची संख्या आहे. अगोदरचे PhD करणारे विद्यार्थी असे एकत्रित मिळून 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आणि हे सगळं जे थांबलेलं आहे ते अजितदादांच्याकडे जाऊन थांबले. हां, कारण जे खातं अर्थ खातं आहे याच्याकडूनच हे सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून विनंती आणि सरकारला सांगणं आहे कडक भाषेत की जवळपास 10,000पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थी आहेत. यांची कुटुंब येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच विरोधात तुमच्या मतदान करतील. मला सांगा की ह्या ज्या पद्धतीनं जी फेलोशिप द्यायला सुरुवात झाली आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली, अशा पद्धतीचा एक चित्र निर्माण केलं जातं. यामध्ये काय तथ्य आहे? नमस्कार. प्रामुख्यानं उच्च शिक्षण घेत असताना PhD ही सर्वोच्च डिग्री मानली जाते आणि PhDला येत असताना आपण अनेक पायऱ्यांचा टप्पा ओलांडून त्या ठिकाणी आपण येत असतो आणि PhDला ॲडमिशन मिळणं ही कठीण प्रोसेस आहे. त्याला पात्रता परीक्षा आहेत, त्या पात्रता परीक्षा करून तुम्हाला PhDला ॲडमिशन मिळते. मग PhDचं सगळं फायनल झाल्यानंतर तुम्हाला फेलोशिपला विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्यानंतर त्या पर्टिक्युलर संस्थेची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला PhDला ॲडमिशन मिळतं. तर PhD हा देशाचा कणा मानला जातो. फॉर एक्झाम्पल 50 विद्यार्थ्याला फेलोशिप दिली तर त्या 50 विद्यार्थ्यामधून गव्हर्नमेंटला सक्सेस अपेक्षित नसतं, पण त्या 50 विद्यार्थ्यामधून एकच कलाम उभा राहतो आणि देशाला गती देतो. अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनं ह्या सारथी बार्टी किंवा महाजुती कोणत्याच फेलोशिपकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण बाहेरील कंट्रीमध्ये आपण विचार केला तर एज्युकेशनवर 10 ते 12-15% खर्च केला जातो, पण आपल्या देशामध्ये भारतासारख्या प्रगतशील देशामध्ये 2 ते 3% एज्युकेशनवर खर्च केला जातो. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून येत्या निवडणुकामध्ये आम्ही सरकारला याची जाणीवपूर्वक जाणीव करून देणार आहे आणि त्यांच्या विरोधात आमचे पूर्ण मित्र मैत्रिणी किंवा फॅमिली असतील यांचा रोष त्यांनी या निवडणुकीत आम्ही या सरकारला नक्कीच दाखवून देणार आहे. आणखी काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. तुम्ही कुठे कुठे या सगळ्यासाठी पाठपुरावा केला होता? तुम्हाला काय तिथून अपेक्षित उत्तर मिळालं किंवा काय झालं? सर, आम्ही उपोषण इथं आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा केलेले आहेत. त्याचबरोबर पुणे सारथी जे आपलं मंडळ आहे तिथं त्याच्यासमोरही केलेलं आहे. जवळजवळ साखळी उपोषण 70 दिवस आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे. सर 2 वर्ष झालं आम्ही पाठपुरावा सतत करूनही आमचा प्रश्न काही मार्गी लागत नाही. सर, आम्ही आमची मुलं सांभाळून, आमचा संसार सांभाळून आम्ही अभ्यास करतोय, तरीही सरकारचं कसं लक्ष जात नाही आहे. त्याचबरोबर सर, समाजामध्ये आम्हाला काहीतरी एक द्यायचं असतं. जो पुढचा विद्यार्थी मागचा विद्यार्थी असतो त्याच्यासाठी एक जो मूलभूत जो पाया घातला जातो तो हा विद्यार्थी हे करत असतात. मला सांगा, ही जी आकडेवारी आहे म्हणजे 200 आधी 50 देतो म्हटल्यानंतर 200, याच्या आधी कशा पद्धतीनं फेलोशिप मिळायची? किती लोकांची किंवा किती विद्यार्थ्यांची संख्या असायची? सर, यापूर्वी फेलोशिप सरसकट देण्यात आली, पण जो काय ह्यांनी घाट घातला 200 जागांचा, की पूर्वकल्पना न देता बाबा की ॲड आली, ॲडच्या त्यांनी ॲडमध्ये मेन्शन करणं गरजेचं होतं की आम्ही ह्या वर्षी 200 विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यांनी तसं न सांगता डायरेक्ट जाहीर केलं आणि नंतर एक्झाम घेतल्या. त्याही एक्झाम व्यवस्थित न घेतल्या, म्हणजे एक्झाम कधी पेपर फुटला होता, सील पॅक पेपर नव्हते आणि ह्या पद्धतीनं फसवणूक झाली विद्यार्थ्यांची. तर आपण
सांगितले की हे सगळे सारथीचे विद्यार्थी आहेत आणि PhD धारक ज्यांना फेलोशिप सरकारची मिळणं अपेक्षित आहे. मात्र सरकारने जी आकडेवारी आहे ती 200वरती आणून ठेवली. याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना जे पात्र आहेत त्या सर्वांना फेलोशिप मिळत होती आणि हे सगळं प्रकरण आहे ते अजितदादांकडे म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या टेबलावरती हे सगळं आहे आणि तिथून हे प्रश्न सुटत नाहीत. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे विद्यार्थी यांचे कुटुंबीय यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा देखील इशारा या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.